सोनिया गांधींनी बोलावलं तर ते आले नाहीत, पण मोदींनी बोलावल्यावर मात्र अगदी धावत दिल्लीत आले। नितीश कुमारांचं नेमकं चाललंय तरी काय याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार मोदींच्या बाजूने जास्त झुकत चाललेले असून तो कुठल्याही क्षणी ते एनडीए मध्ये पुन्हा प्रवेश करतील असा सुद्धा अंदाज राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केला जातोय। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत बोलणीसाठी सोनियांच्या निमंत्रणावरून 17 विरोधी पक्ष दिल्लीत पोहोचले, पण आले नाहीत ते केवळ नितीश कुमारच। जेडीयूच्या शरद यादव, केसी त्यागी या इतर नेत्यांना त्यांनी पाठवलं खरं, पण काल व्यस्ततेची जी अनेक कारणं ते सांगत अनुपस्थित राहिले ती मोदींच्या आमंत्रणावर मात्र गायब झाली। मालदीवचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या स्वागताखातर मोदींनी दिलेल्या या स्नेहभोजनाला नितीश यांना खास आमंत्रण होतं। ये प्रधानमंत्री जी से कोई मुख्यमंत्री मिलता है, उसकी राजनीतिक व्याख्या आप करते हैं, तो ये आप की व्याख्या है। लेकिन आरजेडी सवाल उठा रही है। उन्होंने कहा कि लंच पे ही इस तरीके की चीजें मुझे नहीं मालूम है किसने क्या सवाल उठाया है। जब तक हम जानेंगे नहीं, हमारा महागठबंधन है, आरजेडी, जनता दल यू, कांग्रेस पार्टी का महागठबंधन है, मैंडेट मिला है, हम वहां मिलकर सरकार चला रहे हैं और बिहार की समस्या को उजागर करना और केंद्र सरकार के साथ उन चीजों के संबंध में बातचीत करना यह हमारा फर्ज है, ड्यूटी है और हम उस ड्यूटी को निभाते। प्रश्न फक्त राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर यूपीएची साथ सोडण्यापुरता नाहीये। 2014 आधी ज्या नितीश कुमार नरेंद्र मोदींमध्ये विस्तवही जात नव्हता, तेच आता गळ्यात गळे घालून एकमेकांची स्तुती करतायत। बिहारमधल्या दारूबंदीच्या निर्णयाची मोदींनी जाहीरपणे स्तुती केली होती। नितीश कुमार हे आधी एनडीए मध्येच होते। 2012 पर्यंत सगळं काही ठीक होतं, पण जेव्हा भाजपनं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींना घोषित केलं, त्यानंतर मात्र महत्वाकांक्षी नितीश कुमार यांचा तिळपापड झाला। शिवाय त्यांना आपली सेक्युलर इमेज टिकवण्यासाठी मोदींसारख्या कट्टर चेहऱ्याला विरोध करणं भाग होतं। त्यासाठीच प्रसंगी लालूंशी मैत्री करून त्यांनी बिहारमध्ये पुन्हा सत्ता मिळवली। पण बिहारमध्ये सध्या लालूंची साथ ही नितीश कुमारांची डोकेदुखी ठरली आहे। उठता बसता लालूंच्या भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी नितीश यांच्या इमेजवरही शिंतोडे उडतायत। नितीश कुमार किमान स्वबळावर बिहारमध्ये निवडून आले असते तरी त्यांना मोदींना विरोध करणं सोपं गेलं असतं, पण लालूंची साथ हे त्यांच्या गळ्यातलं लोढणंच बनलंय। काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार यांनी 2019 साठी आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही, आपला पक्ष छोटा आहे अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट असं विधान केलेलं होतं। 2019 साठी राहुल आणि ममता यांच्याशिवाय ज्यांना एक प्रमुख विरोधी चेहरा म्हणून पाहिलं जातं, त्या नितीश कुमार यांनीच हे विधान करणं म्हणजे एक प्रकारे शरणागती पत्करल्याचंच लक्षण मानलं जातंय। कदाचित मोदींना विरोध करून आणखी काही गमावण्यापेक्षा त्यांना स्वीकारून किमान बिहार तरी आपल्या पदरात राहील अशी तडजोडवादी भूमिका नितीश कुमार यांनी स्वीकारल्याचाच निष्कर्ष यातून काढला जातोय। कॅमेरामॅन राजेशसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।